नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत बघा, टाईप स्क्रिप्टचे रीड ओनली प्रॉपर्टीज आपण कोणत्या पद्धतीने डिफाईन करू शकतो आणि रीड ओनली प्रॉपर्टीज म्हणजे काय. रीड ओनली प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आपण इंटरफेस थ्रू पण घेणार आहे आणि क्लासेस थ्रू पण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपले कस्टम टाईप असतं, क्रिएट करतो आपण टाईप टॅलियाजने. तर टाईप टॅलियाजने आपण कोणत्या पद्धतीने आपलं कस्टम टाईप एक क्रिएट करून त्याच्यामध्ये सुद्धा आपण रीड ओनली प्रॉपर्टीज जे आहेत ते आपण जे आहे ते देऊ शकतो. ठीक आहे. तर आणि शेवटी आपण बघणार आहोत डिफरन्स काय असतो तो कॉन्स्ट कीवर्डमध्ये आणि रीड ओनली कीवर्डमध्ये किंवा रीड ओनली प्रॉपर्टीजमध्ये आणि कॉन्स्ट व्हेरिएबल्समध्ये. ठीक आहे. तर चला तर सुरुवात करूया. सुरुवातीला बघूया आपण इंटरफेसमध्ये आपण कोणत्या पद्धतीने रीड ओनली प्रॉपर्टीज जे आहेत ते आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मला एक इंटरफेस इथे क्रिएट करावा लागेल कार नावाचा. फॉर एक्झाम्पल आता मी इथे सी नेम देतो टाईप स्ट्रिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सी मॉडेल टाईप स्ट्रिंग. परंतु आता हे जे आहे रीड ओनली प्रॉपर्टी आपण घेऊया. ठीक आहे. सी मॉडेल जे आहे ती रीड ओनली प्रॉपर्टी आहे. आता एक मी ऑब्जेक्ट क्रिएट करतो इथे कार नावाचा. ठीक आहे. आणि याला जे टाईप आहे ते मी देतो कार. ठीक आहे. आता ज्या वेळेस मी आता ही रीड ओनली प्रॉपर्टी इथे आहेच आहे. ठीक आहे. तर इथे इनिशियलाइज केलेली आहे का, कारण की इथे आपल्याला इनिशियलाइज नाही करता येत. जे काही इंटरफेसेस असतात त्याचे आपण डेफिनेशन्स देतो, प्रॉपर्टीज आणि फंक्शन्स. तिथे आपण इनिशियलाइज करू शकत नाहीत किंवा एखादं जे फंक्शन आहे ते आपण तिथे इम्प्लिमेंट नाही करू शकत. तर इनिशियलायझेशन आपण इथे करणार. सी नेम आहे. ठीक आहे. कार नेमचा आपण देऊया टाटा, सॉरी इंडिका देऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रीड ओनली प्रॉपर्टी आपले सी मॉडेल आहे, त्याला आपण देऊया टाटा. टाटाचं मॉडेल आहे आणि कारचं नाव जे आहे ते इंडिका आहे. आता फरक बघा इथे आहे, ही प्रॉपर्टी आहे पब्लिक प्रॉपर्टी आणि ही आहे रीड ओनली प्रॉपर्टी. ठीक आहे. इथे आपण देऊच या पब्लिक, म्हणजे तुम्हाला समजेल काय म्हणतंय हे. ठीक आहे. इथे मेंबरवर आता येणार नाही, पण हे बाय डिफॉल्ट जे आहे पब्लिकच आहे. तर रीड ओनली प्रॉपर्टीज आहे. आता या रीड ओनली प्रॉपर्टीला आपण व्हॅल्यू इथे असाइन केलेली आहे. ठीक आहे. तर आता मी जर म्हटलं कन्सोल डॉट लॉग कार डॉट मॉडेल. ठीक आहे. आणि कार डॉट सी नेम जे आहे ते आपण इथे ऍक्सेस करूया. आणि ऍक्सेस झाल्यानंतर तुम्हाला आता कळेल टी एस सी इंडेक्स डॉट टी एस ट्रान्सफाईल करतोय आपण नोड इंडेक्स डॉट जेएस रन करतोय. तर तुम्ही बघू शकता दोन्ही प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. परंतु आता मला काय करायचंय, मला इथे तर मी दिलंय एकदा इनिशियलाइज केलंय सी मॉडेलला, परंतु आता मला तिला चेंज करायची व्हॅल्यू. तर मी काय करू शकतो, कार डॉट सी मॉडेल जे आहे त्याला मी देतोय बघा महिंद्रा. ठीक आहे. तर मी दिल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मला एरर आलेलं. काय एरर आलेला आहे की कॅन नॉट असाइन अ व्हॅल्यू टू रीड ओनली प्रॉपर्टीज. बरोबर आहे. तर याचा उद्देशच असा असतो रीड ओनलीचा, की एकदा ही प्रॉपर्टी डिफाईन केली. आता फॉर एक्झाम्पल इंटरफेसमध्ये तर आपण फक्त डेफिनेशन देऊ शकतो, तर डिफाईन केलंय आपण. बरोबर आहे. इथे व्हॅल्यू नाही देऊ शकत. परंतु इंटरफेस ॲज अ टाईप आपण एखाद्या ऑब्जेक्टला दिला, तिथे आपण तिला इनिशियलाइज करू शकतो. बरोबर आहे. कारण की सगळ्याच प्रॉपर्टीज आणि मेथड्स इंटरफेसचे आपल्याला इम्प्लिमेंट करावेच लागतात. तर टाईप जर दिला तर त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला तिथे इनिशियलाइज करावेच लागतात. तर आता आपण सी मॉडेलला इथे इनिशियलाइज केलंय. तर एकदा आपण त्या रीड ओनली प्रॉपर्टीला इनिशियलाइज केलं, तर इनिशियलाइज केल्यानंतर रिइनिशियलायझेशन किंवा पुन्हा पुन्हा त्या प्रॉपर्टीला कोणतीच व्हॅल्यू आपण असाइन नाही करू शकत. ठीक आहे. ॲक्सेस करू शकतो. आता हे जे आहे सी मॉडेल सेम पब्लिक सारखंच वर्क होतं. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की रीड ओनली आणि पब्लिक दोन्ही ॲक्सेस करण्यासाठी सेम आहेत. ठीक आहे. कुठेही ॲक्सेस होतात. परंतु पब्लिक प्रॉपर्टी जी आहे तिची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण कुठेही बदलू शकतो. परंतु रीड ओनली प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे आपण बदलू नाही शकत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा एरर आपल्याला आलेला आहे. सेम एक्झाम्पल आता आपण क्लास थ्रू घेऊया. तर मी आता घेतोय क्लास पर्सन नावाची क्लास आहे. इथे आता पर्सनचं जे नेम आहे ते देऊया आपण स्ट्रिंग आणि रीड ओनली प्रॉपर्टी घेऊया लोकेशन. ठीक आहे. लोकेशन ऑफ टाईप स्ट्रिंग. आता तुम्ही बघू शकता इथे मी प्रॉपर्टीला व्हॅल्यू दिलेली नाहीये. ठीक आहे. तर
आता आपल्याला माहिती आहे क्लासला आपल्याला कन्स्ट्रक्टर घ्यावंच लागतं. आता एक काम करूया, या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया. तर मी काय करतो, वॅर पर्सन इज इक्वल टू न्यू पर्सन. पर्सनच्या कन्स्ट्रक्टरने मी याला ऑब्जेक्ट घेतलेला आहे किंवा इन्स्टन्शिएट केलेले आहे. तर इथे डॉट जर मी लोकेशन इज इक्वल टू गेलं, तुम्ही बघू शकता याला मी प्रॉपर्टीला व्हॅल्यू नाही असाइन करू शकत. आता ही केस वेगळी आहे, ठीक आहे. क्लास जी असते ते प्रॉपर्टी डिफाईन करण्यासाठी सुद्धा असते आणि प्रॉपर्टी इनिशियलाइज करण्यासाठी सुद्धा आपण यूज करतो क्लासला. परंतु इंटरफेसचा केस जो आहे तो वेगळा आहे, बरोबर आहे. इंटरफेसमध्ये आपण फक्त डिफाईन करतो आणि त्याची कुठेतरी एकदा एकदा जर त्याची प्रॉपर्टी इनिशियलाइज झाली, रीड ओनली प्रॉपर्टी, ती आपण कुठेच पुन्हा चेंज नाही करू. इथे आपल्याला चान्स आहे, ऍक्च्युली इंटरफेस जो आहे तो चान्स देतो आपल्याला एका वेळेस तरी ती प्रॉपर्टी इनिशियलाइज करण्यासाठी. परंतु क्लास जे आहे ते क्लास जे आपल्याला चान्स देत नाही, ठीक आहे. क्लास कारण की क्लास दोन्ही फॅसिलिटीज देते आपल्याला, डिक्लेरेशन सुद्धा देते आणि इनिशियलायझेशन सुद्धा देते, ठीक आहे. दोन्ही चान्स देते. तर एक काम करूया, आपण आता डिक्लेअर तर केलेलीच आहे, आपण इथे इनिशियलाइज सुद्धा करूया, ठीक आहे. लोकेशन फॉर एक्झाम्पल नाशिक. तर मी नाशिक दिलं, तर मी आता पर्सन डॉट लोकेशनने ती प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतो, परंतु तिला मी व्हॅल्यू नाही देऊ शकत. कन्सोल डॉट लॉग पर्सन डॉट लोकेशन जर मी केलं, पुन्हा आपण एक काम करूया, याला ट्रान्सपाईल करूया आणि रन करूया. तुम्ही बघू शकता नाशिक जी आहे ती व्हॅल्यू मला मिळालेली आहे. आता मी रीड करू शकतो तिची व्हॅल्यू, पण मी तिची व्हॅल्यू जी आहे ती बदलू शकतो का? नाही बदलू शकत. तुम्ही बघू शकता इथे जर मी टेस्ट दिलं तर इथे मला एरर येतोय. तर अशा पद्धतीचं आहे रीड ओनली प्रॉपर्टी. तर क्लासेससाठी थोडं वेगळं आहे आणि इंटरफेससाठी वेगळं आहे. त्याचा डिफरन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे, ठीक आहे. इथे डिफाईन करू शकतो आणि एक चान्स इंटरफेस आपल्याला देतो इनिशियलाइज करायचा. परंतु क्लासमध्ये आपण दोन्ही करू शकतो, इनिशियलायझेशन आणि डेफिनेशन. त्यामुळे क्लास जे आहे आपल्याला त्या क्लासच्या बाहेर रिइनिशियलाइज करण्याचं किंवा आपण इथे डिफाईन जर केलं तर त्याला रिइनिशियलाइज आपण नाही करू शकत. इथे करू शकतो वन टाइम ओनली, कारण की ते इंटरफेस आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. आणखी एक एक्झाम्पल पाहूया आपण. जी रीड ओनली प्रॉपर्टीज आहे तिला आपण टाईप अलियासेस सोबत कोणत्या पद्धतीने यूज करू शकतो. आता मी माझं एक ओन टाईप बनवतोय टाईप कीवर्डने. आता तुम्हाला जर टाईप अलियासेस वगैरे माहीत नसेल तर मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. टाईप टालियाज म्हणून एक स्पेशल व्हिडिओ आहे, ठीक आहे. थंबनेलवर तुम्हाला दिसेलच, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता मी एक काम करतो, मला एक कर्सरचा पॉईंट घ्यायचा आहे किंवा एक माऊस पॉइंटर, कारण की माऊस पॉइंटरच्या व्हॅल्यूज असतात एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स असतात, ठीक आहे. तर एक काम करूया आपण, माऊस पॉइंटर, ठीक आहे, अशा पद्धतीचं एक टाईप घेऊया. इज इक्वल टू, याला आता असाइन करायचं आहे आपल्याला व्हॅल्यू, ऑब्जेक्ट असाइन करायचं आहे. तर हे आपला एक स्वतःचा एक टाईप आपण इथे क्रिएट केला आहे युजिंग टाईप आलियाज आणि टाईप कीवर्डने, ठीक आहे. तर आता एक्स जी प्रॉपर्टी असते नंबर असते, एक्स जे आणि वाय जे आहे ते वाय सुद्धा नंबर असतं. तर हे कोऑर्डिनेट्स असतात, ठीक आहे. एक्स आणि वाय हे दोन्ही कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे. तर आपल्याला काय करायचं आहे आता, वाय दोन्ही प्रॉपर्टीज आपण एक काम करूया, रीड ओनलीच ठेवूया. रीड ओनली एक्स आणि रीड ओनली वाय, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता मी एक व्हेरिएबल घेतोय वॅर, ठीक आहे, पॉइंटर लोकेशन, ठीक आहे, ऑफ टाईप माऊस पॉइंटर, ठीक आहे. तर याला सुद्धा मी एक जे आहे, आता याला टाईप दिलेलं आहे आपला कस्टम टाईप, बरोबर आहे. आता जर मी म्हटलं एक्स कोलन लोकेशन आपण ठेवूया समजा 10 याला व्हॅल्यू, त्याच्यानंतर वाय कोलन याला ठेवूया कोऑर्डिनेट्स 20, म्हणजे जे हॉरिझॉन्टल कोऑर्डिनेट व्हर्टिकल कोऑर्डिनेट आहे ते. आता जेव्हा मी पॉइंटर लोकेशन डॉट एक्स इक्वल्स टू, ठीक आहे, मी इथे समजा 20 केलं तर तुम्ही बघू शकता मला एरर येतोय. काय एरर आला की रीड ओनली प्रॉपर्टीजला आपण व्हॅल्यू जे आहेत ते पुन्हा पुन्हा ऍक्सेस नाही करू, असाइन नाही करू शकत. तर इथे आपण काय केलंय, एक आपला टाईप बनवलाय, दोन्ही रीड ओनली प्रॉपर्टीज दिल्यात आणि हा जो टाईप आहे तो ॲज अ टाईप आपण या व्हेरिएबलला दिलाय, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्या टाईपचं
त्या टाईपला इम्प्लिमेंट केलं आहे आणि त्याच्यामध्ये जे व्हॅल्यूज आहेत ते इनिशियलाइज केल्यात. आता एकदा इनिशियलाइज केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा इनिशियलाइज होणार नाहीत. तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, आपल्याला एरर आलेला आहे. तर अशा पद्धतीने ॲक्सेस करू शकतो आपण. आता फॉर एक्झाम्पल मी कन्सोल डॉट लॉग केलं, पॉइंटर लोकेशन डॉट एक्स मी ॲक्सेस करू शकतो. आता मी दाखवतो तुम्हाला. TSC इंडेक्स डॉट TS फाईल CLS करतो, त्याच्यानंतर नोड. तर तुम्ही पाहू शकता 10 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली. ॲक्सेस करू शकता, परंतु तुम्ही चेंज नाही करू शकत. आता डिफरन्स आहे कॉन्स्ट आणि रीड ओनलीमध्ये कोणत्या पद्धतीचा डिफरन्स असतो आपण बघू शकतो. कॉन्स्ट कीवर्ड जे आहे ते व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी यूज होतं आणि रीड ओनली कीवर्ड जे आहे ते इंटरफेसचे जे मेंबर्स असतात किंवा क्लासचे जे मेंबर्स असतात ते डिफाईन करण्यासाठी होतात. ठीक आहे. कॉन्स्ट कीवर्ड जे आहे आपण त्याची व्हॅल्यू एकदा दिल्यानंतर आपण त्याची व्हॅल्यू चेंज नाही करू शकत आणि जे रीड ओनली कीवर्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे. तुम्ही पुन्हा चेंज नाही करू शकणार. ठीक आहे. आणि जे अजून एक फरक आहे की कॉन्स्ट कीवर्ड जे आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉन्स्ट कीवर्ड देता तुम्हाला व्हॅल्यू त्याला असाइनच करावी लागते. परंतु रीड ओनली जेव्हा कीवर्ड तुम्ही देता त्यावेळेस तुम्हाला डिफाईन करून ठेवू शकता तुम्ही ती प्रॉपर्टी आणि नंतर कुठेतरी त्याची व्हॅल्यू जी आहे ते तुम्ही अपडेट करू शकता. तुम्हाला एक चान्स आहे व्हॅल्यू अपडेट करायचा. परंतु कॉन्स्टमध्ये तुम्ही एकदा का व्हेरिएबल डिक्लेअर केला की त्याला तुम्हाला व्हॅल्यू असाइन करावंच लागते डिक्लेरेशनच्या वेळेस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्स्ट कीवर्ड जे आहे इनसाइड क्लास तुम्ही दिला, एक व्हेरिएबल दिला तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही जी आहे ती यूज करू शकता त्या क्लासमध्येच. आउटसाइड दॅट क्लास तुम्ही यूज नाही करू शकत. ठीक आहे. परंतु जी रीड ओनली प्रॉपर्टी आहे ती रीड ओनली प्रॉपर्टी तुम्ही आउटसाइड दॅट क्लास कुठेही रीड करू शकता. ठीक आहे. तर हे असे काही त्याचे डिफरन्सेस आहेत. तुम्ही लक्षात ठेवावे, कुठेतरी लिहून ठेवा वाटल्यास. मी जसं सांगतोय तुम्हाला त्या पद्धतीने लिहून ठेवलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. इंटरव्ह्यूमध्ये विचारल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली त्याचे आन्सर जे आहे ते ह्या 4-5 जे आहेत डिफरन्सेस तुम्हाला सांगता येतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे आहेत. आपण पाहिलेत बघा रीड ओनली प्रॉपर्टीज इंटरफेसमध्ये. त्याच्यानंतर रीड ओनली प्रॉपर्टी जी आहे ते आपण क्लासमध्ये पाहिली आणि रीड ओनली प्रॉपर्टी जी आहे आपण ती आपल्या टाईप टालियाजमध्ये आपण सुद्धा पाहिलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. मी आशा करतो की तुम्हाला रीड ओनली प्रॉपर्टीबद्दल भरपूर नॉलेज मिळालं असेल. तरी तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही एक विषय तुम्हाला कळाला नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला काही तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली असेल, वाढलं असेल ज्ञान, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, जेणेकरून त्यांचंसुद्धा जे नॉलेज आहे ते वाढलं पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.